प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याची चौकशी करून सत्यता समोर आणावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर इथं आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर आरोप करताना सोलापुरात ही लोक दंगल घडवणार होती असं वक्तव्य केलं होतं। या संदर्भात आता भारतीय जनता युवा मोर्चानं आवाज उठवलाय। प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार हे माहिती होतं तर त्यांनी त्याचवेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांची का भेट घेतली नाही असा सवाल भारतीय जनता युवा मोर्चानं उपस्थित केलाय। सोलापूरचे नूतन खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीने गंभीर आरोप केले आणि चुकीचे आणि खोटे दोधांत आरोप त्यांनी त्या ठिकाणी करून नागरिकांमध्ये एक दिशाभूल करण्याचं काम केलं। या संदर्भात आज आम्ही पोलीस उपायुक्त DCP कबाडे साहेब व CP साहेबांना भेटून या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की प्रणिती शिंदे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीने निवडणूक काळामध्ये या ठिकाणी दंगल घडवण्याचं कटकारस्थान करण्याचा त्यांनी आरोप केला आहे, त्या बाबतीत त्यांनी जे आरोप केला ते कोणत्या आधारावर केलं होतं, त्याच्यावर कोणते पुरावे होते आणि जर त्यांच्यावर तसे पुरावे होते तर मग त्यांनी त्याच वेळी का बरं पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील यांना कळवलं नाही। म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक काळामध्ये त्यांनी लोकांना दिशाभूल करून मते मिळवली त्याच पद्धतीने तोच रेटा त्या निवडणूक नंतर देखील ते करतायत आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम ते करू इच्छितात। दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याची चौकशी करून सत्यता समोर आणावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चानं पोलीस उपायुक्तांकडे केली आहे।